नागपुर से एक बड़ी खबर सामने आ रही है। शहर के कांग्रेस सड़कों पर जनता के सामने सीधे प्रदर्शन कर सरकार पर गैस सिलेंडर की बढ़ती कीमत और कमी को लेकर तीखा हमला बोल रही है। जी हां, नागपुर के मुख्य मार्गों पर कांग्रेस के कार्यकर्ता हाथों में गैस सिलेंडर लेकर सरकार के खिलाफ प्रदर्शन कर रहे हैं। प्रदर्शन का मुख्य मुद्दा है घरेलू और व्यावसायिक गैस सिलेंडरों की बढ़ी हुई कीमतें। सरकार ने हाल ही में घरेलू सिलेंडरों की कीमतें 60 रुपए और व्यावसायिक सिलेंडरों की कीमत बढ़ा दी है, जिस वजह से सभी ओर नाराजगी साफ तौर पर देखी जा रही है। तो वहीं कांग्रेस के वरिष्ठ नेताओं का कहना है कि एक तरफ प्रशासन कहता है कि देश में गैस की कोई कमी नहीं, तो वहीं दूसरे लोग गैस की लंबी कतारों में घंटों खड़े हैं। कांग्रेस नेताओं ने केंद्र और राज्य सरकार पर आरोप लगाया है कि वे जनता की समस्या को नजरअंदाज कर रहे हैं और इस बढ़ोतरी से आम जनता पर बड़ा बोझ बढ़ना लाजमी है। केंद्र सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ। जो तानाशाही है, होश में आओ। लड़ने के बाद काम करो। बंद करो, बंद करो। मुर्दाबाद, मुर्दाबाद। लड़ने के बाद काम करो। सर पण ओटीपी शिवाय सिलेंडर देत नाही आणि नाही आधी पण अरे होतं ना ताई ओटीपी आधी ओटीपी सिलेंडर आहे ना तहसील आता राशनिंग करावं लागेल मान्य आहे। आता मला एक प्रॅक्टिकल सांगा, जर युद्धांमध्ये त्या तिथून गल्फमधून येऊ दिलं नाही तर टंचाई आता नाही आहे, पण 2 हप्त्यामध्ये येऊ शकतं, बरोबर आहे। आता आपण 2 घंटे चूल पेटवतो, आपण 1.5 घंटे राशनिंग तर करावं लागेल ना, शॉर्टेज नाही आहे, पण याच्या अर्थ नाही आपण त्यामुळे आधी 15 दिवसामध्ये तुम्ही बुकिंग करू शकत होते, आता 20 केलेलं आहे। साहेब चुलीवर आणलंच नाही ना, कशाला आता म्हणतात चूल मॅडम, चूल म्हणजे हे ऑलरेडी झालं ताई, ऑलरेडी आमची टीम आहे, आमच्या टीम तिथे चाललेले आहे। मला एक सांगा, अगर शॉर्टेज होता तो कितने होटल बंद हुए क्या? मैंने कहा होटल बुलाया था, होटल चल रहे मतलब नहीं पैनिक हो गए सर लोग, और वही बोल रहा हूं, पैनिक हो गए। तो अभी देखो हमने कितना भी बोला तो लोगों का पैनिक जब जाना है तभी जाएगा। तीन बार बात किया, मैं मीडिया से ही बात किया, करता हूं मी आमचा प्रयत्न करता हूं। तुम्ही पण ऍज अ पदाधिकारी, ऍज अ नगरसेवक तुमचं पण इन्फ्लुअन्स असते, त्यांनाही सांगा की आम्ही कलेक्टर साहेब भेटून आलो, शॉर्टेज कुठेच नाही, काही करू नका। आणि आता तर पुन्हा साहेब आम्ही काय आहे शॉर्टेज वगैरे सांगून सगळं सांगतो की दरवाढ वाढली तर विचारतो त्याचा काय एक काम करा, मेरे को 3-4 एग्जांपल दो। आदमी बोला कि मेरे से लिया, ठीक है बिल्कुल रिटर्न द्यावं, मग मी काय करतो की बाबा या एजेंटने माझ्याकडून 1200च्या वर 1000 रुपये घेतले, मग रिटर्न दिला, तो उसका मेरे कंप्लेंट को रिटर्न में मैं अभी उसको उठाता हूं। डिसिजन करिए, ठीक है। मी काय म्हटलं, 3 उदाहरण द्या, भरपूर नाही, 3च द्या, बघू काय करता येईल। ठीक है, थँक्यू। लेकिन ऍज अ करत आहे तुमच्या बचत करा सर, अजून बातमी आहे की मेडिकल मध्ये आणि आयजीएमसी मध्ये फक्त 3 दिवस आणि 4 दिवसाचा हे त्याचं स्टेटमेंट आहे तीन साहेबांचं दोन्ही ठिकाणचे। आणि त्यांना विचारा आधी किती दिवस स्टॉक ठेवत होते, ते म्हणाले आता आमच्याकडे एका ठिकाणी 2 दिवसाचा आणि एका ठिकाणी शिकलेलं या देशामध्ये नुकताच घरगुती सिलेंडरची 60 रुपये झालेली दरवाढ, त्यानुसार बेसिक सिलेंडरची 115 रुपयांनी झालेली दरवाढ, ही नागरिकांना या दरवाढीपासून कुठेतरी न्याय मिळावा याकरता आज हे आंदोलन करण्यात आलेलं होतं। दिवसेंदिवस प्रत्येक वेळी या सिलेंडरची दरवाढ करून सरकार नागरिकांवर, या जनतेवर जो अन्याय करत आहे या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन होतं। एवढंच नव्हे तर आज शहरामध्ये बऱ्याचशा गॅस गोडाऊनच्या बाहेर अर्धा 1 किलोमीटरच्या नागरिकांच्या रांगा लागलेल्या आहे। एकीकडे प्रशासन सांगतं की कुठेही तुटवडा नाही, आणि एकीकडे नागरिकांच्या ज्या रांगा लागलेल्या आहे ओटीपी शिवाय त्यांना सिलेंडर येणं मुश्किल झालेलं आहे। जे 15 दिवसामध्ये जे सिलेंडर मिळत होतं त्याचा कालावधी आज 25 दिवस करण्यात आलेला आहे।
या सर्व गोष्टींचा नागरिकांना जो संभ्रम पसरण्यात आलेला आहे त्याच्यापासून या जनतेला कुठेतरी न्याय मिळावा या मागण्या घेऊन आज आम्ही इथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. जिल्हाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं किंवा आम्ही हे सांगितलं का आजच्याच वर्तमानपत्रामध्ये जे काही मेडिकल कॉलेज आहे तिथे सुद्धा तुटवडा झालेला आहे ते त्यांच्या निदर्शनात आणून दिलं, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की बा अशा कुठल्याही प्रकारची बाब नाही, स्टॉक हा भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, त्याच्यामुळे हा जो संभ्रम निर्माण झालेला आहे हा दूर करावा ही मागणी आम्ही या काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी. संजीव भाऊ, अनेकांकडे एकच सिलेंडर आहे, अशा वेळेस त्यांच्या घरचं सिलेंडर गेलं तर OTP येत नाहीये आणि सिलेंडरही येत नाहीये. OTP जो आहे ती त्यांची एक प्रक्रिया आहे, परंतु त्याच्यापासूनच मुक्तता मिळण्याकरता ही सुद्धा या सुद्धा बाबीवर आमचं त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आणि पहिले लोकांना नंबर लावला की सिलेंडर मिळून जायचं, OTP हा काही 100% कंपल्सरी नव्हता. त्याच प्रकारे आता सुद्धा नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यावी ही सुद्धा मागणी आम्ही तिथे ठेवली. 4 दिवसापासून दररोज लाईन लागत आहे, गॅस गोडाऊन तिथे आणि ऑनलाईन नंबरही लागत नाहीये. आम्ही सांगितलं ना आता की लोकांमध्ये जो संभ्रम निर्माण करण्यात आलेला आहे की एकीकडे थोडा जी जाणीव लोकांना होत आहे, हॉटेल्समध्ये सिलेंडर मिळत नाही आहे. बऱ्याच आपण माध्यमातून जर बघितलं असेल तर बरेचसे हॉटेल बंद होण्याच्या स्थितीवर आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नागरिकांनी गॅस गोडाऊनच्या समोर एक घरी दूध चूल जी पेटते तिथे कुठे ती विझू नये आणि सिलेंडर हा उपलब्ध असला पाहिजे ह्या यांनी लोकांनी आज गॅस गोडाऊन समोर रांगा लावून ठेवलेला आहे. त्यासाठी काँग्रेस पक्षाने आज आम्ही इथे निवेदन दिले. ब्यूरो रिपोर्ट रूपा पंडित, कारा न्यूज. वेलकम टू GB लॉजिस्टिक, जहां भरोसा, समय पर डिलीवरी और बेहतरीन सेवा हमारी पहचान है. हमारी वेल मेंटेन ट्रक्स की फ्लीट और एक्सपर्ट ड्राइवर्स टीम हर डिलीवरी को बनाती है सुरक्षित, समय पर और आपकी जरूरतों के मुताबिक. GB लॉजिस्टिक, एक्सपर्ट टीम, स्किल्ड एंड एक्सपीरियंस स्टाफ जो हर ऑपरेशन को बनाते हैं स्लीमलेस. कॉम्पिटिटिव प्राइसिंग, बेस्ट सोल्यूशन, क्वालिटी कॉम्प्रोमाइज, एक्सटेंसिव नेटवर्क, पैन इंडिया कनेक्टिविटी, हर रूट पर एश्योर्ड सपोर्ट, साथ ही साथ कस्टमर सेटिस्फैक्शन, एक दशक से ज्यादा का भरोसा. GB लॉजिस्टिक में हम सिर्फ सामान ट्रांसपोर्ट नहीं करते, हम डिलीवर करते हैं आपका ट्रस्ट, आपकी कमिटमेंट और आपका बिजनेस प्रॉमिस. चूज GB लॉजिस्टिक. वी केयर फॉर यू, वी डिलीवर फॉर यू. ऑफिस एड्रेस सप्तक प्लाजा, प्लॉट नंबर 18, 3rd फ्लोर, ओल्ड दास ज्वेलर्स के ऊपर, शंकर नगर, नागपुर. कॉन्टैक्ट 0712 66555030 और 9373901865.